तर रोहित पवारांच्या लढाईचा हा एक लहानसा विजय आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे आणि डीजीसीएच्या एकंदरीतच कारवाईवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार अपघाताचं रहस्य शोधतात आणि रोहित पवार यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर प्रसिद्धीसाठी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदा आहेत असं इकडे नवनाथ बन यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय। आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय। आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत। मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे। अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय। अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे। रोहित पवारांनी या प्रकरणामध्ये लढा दिला नाही, स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला। अजितदादांचा वारसा आपल्याकडेच मिळावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक रोज उठून पत्रकार परिषद घेण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे। संजय राऊतांनी असा दावा केला की रोहित पवार आणि संजय राऊत हे एकमेकांना भेटणार आहेत। संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय। जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय। रोज उठायचं, पीपीटी प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय। त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे।